नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 2 मधील आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला खूप मार्क देऊन जाणार आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मर्मशारीर या टॉपिकच्या नोट्स आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. मर्मशारीर हा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याला खूप जास्त वेटेज दिलेला आहे युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये रचना शारीरच्या पेपर 2 मध्ये. त्यामुळे हा टॉपिक जरा व्यवस्थित व लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला चांगले मार्क्स भेट तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला हा टॉपिक SAQ आणि LAQ दोन्हीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तसंच MCQच्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे छोटासा टॉपिक आहे. तुम्ही ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे तुम्ही त्या एकदा वाचा, एकदा बघा, नंतर त्या तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि परत एकदा त्याला वाचा. तुमचा टॉपिक लगेच क्लिअर होऊन जाईल. त्याचप्रमाणे BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर एकदा चॅनलवर जाऊन व्हिजिट करा. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तर जॉईन करू शकता. तर तुमच्या रचना शारीरच्या पेपर 2च्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार मर्मशारीर हा टॉपिक तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी त्याला 15 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आता 15 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये एकाच टॉपिकला म्हणजे खूप तुम्हाला तिथे त्या टॉपिकला लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे. खूप व्यवस्थित त्याचा स्टडी करावा लागणार आहे. कारण एका टॉपिकला एवढं वेटेज असल्यावर त्याच्यावर फिक्स SAQ आणि LAQ असे दोन्ही प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे ते व्यवस्थित स्टडी करा. आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला नोट्स देत आहे त्या व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि त्या व्यवस्थित वाचा. तर मर्म याच्या मागील व्हिडिओमध्ये आपण त्याची निरुक्ती, व्याख्या, त्याची संख्या, त्याचे मर्माचे प्रकार, त्यानंतर जे मेन 4-5 मर्म आहेत हृदय, बस्ती, नाभी, गुद, त्यानंतर विविध शाखेनुसार मर्म, उदरानुसार मर्म, जे वेगवेगळे स्थित मर्म आहेत त्याच्या नोट्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व पाहिल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आज आपण त्याचा एक राहिलेला पार्ट तो म्हणजे त्रिमर्म या टॉपिकच्या नोट्स सविस्तरमध्ये पाहणार आहे. जे त्रिमर्मच्या अंडर तुम्हाला पॉईंट्स आहेत जे LAQच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तसंच SAQच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जसं तुम्ही मागचा मर्माचा व्हिडिओ पाहिला तसंच हा मर्मचा पार्ट 2चा व्हिडिओसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तो सुद्धा व्यवस्थित पहा आणि त्याच्या नोट्स लिहून घ्या. तर सुरुवात करूयात त्रिमर्म. आयुर्वेदाने त्रिमर्म कल्पना सांगितलेली आहे. त्रिमर्मामध्ये चरकाचार्यांनी हृदय, बस्ती, शिर यांचा समावेश केलेला आहे. आता त्रिमर्म म्हणजे नावातच आहे. त्रि म्हणजे 3 आणि मर्म, तर 3 जे मेन मर्म सांगितलेले आहेत त्यामध्ये हृदय, बस्ती आणि शिर हे 3 येतात. यांनाच आपण त्रिदंड असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. कारण हे तिन्ही अवयव अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत म्हणून त्यांना त्रिदंड किंवा त्रिमर्म म्हणलेलं आहे. ही तिन्ही मर्म प्राणाची आश्रयस्थाने आहेत. त्यावर आघात झाला असता त्वरित प्राणनाश आढळतो. हे 3 आश्रयस्थान असल्यामुळे त्याच्यावर जर आघात झाला तर त्वरित प्राणनाशसुद्धा आढळू शकतो, मृत्यूसुद्धा येऊ शकतो. चेतनेचे विशिष्ट स्थान हृदय आहे. तर 2 मर्म कोणते आहेत? हृदय आणि बस्ती. आणि तिसरा आहे शिरोगत मर्म. शिरोगत मर्मामध्ये एकूण 23 मर्म येतात. म्हणजे हृदय, बस्ती हे सेपरेट आहेत आणि शिरोगत मर्मामध्ये परत आणखीन 23 मर्म येतात. ते आपण आज बघणार आहे. तर त्यामध्ये बघा विदुर मर्म, फना मर्म, अपांग मर्म, आवर्त मर्म, शंख मर्म, उत्क्षेप मर्म, स्तपनी मर्म, स्निबंत मर्म, शृंगाटक मर्म आणि अधिपती मर्म. तर ह्यांची जी संख्या आहे ती आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहे. तर हे सर्व मिळून 23 मर्म सांगितलेले आहेत शिरोगत मर्म. तर सुरुवातीला आपण शिरोगत मर्मच पाहूयात. विदुर मर्म हे कर्णाच्या पश्चिम व अधोभागास बाजूस असून त्यावर आघात झाला असता बहिरेपणा येतो. आता तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? शिरोगत मर्मांची जी तुम्हाला मगाशी नावं सांगितली ती लक्षात ठेवायची आहेत आणि त्यापैकी प्रत्येक मर्म हा कुठे स्थित असतो? शिरामध्ये. आणि त्याच्यावर जर आघात झाला तर काय परिणाम होतो? हे 2च गोष्टी तुम्हाला प्रत्येक मर्माच्या लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात राहत असेल तर व्यवस्थित चार्टमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर फना मर्म नासामार्गाच्या दोन्ही बाजूस आहे व त्यास आघात झाला असता गंध ज्ञान नष्ट होते. आणि सोबतच किती आहेत शरीरामध्ये किंवा शिरामध्ये किती आहेत म्हणजे 1 आहे 2 आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. अपांग मर्म हे डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्याजवळ भुवईच्या कमानीच्या टोकाच्या खालच्या बाजूस स्थित आहे. येथे आघात झाला असता अंधत्व येते. त्यानंतर भुवयांच्या कमानीच्या टोकांवर खोलगट भागामध्ये आवर्त मर्म दिसून येते. यास आघात झाला असता आंधळेपणा येतो. त्यानंतर भुवयांच्या कमानीच्या टोकांच्या वर आणि पार्श्व बाजूस कर्ण व ललाटामध्ये शंखमर्म असतो. येथे आघात होताच तात्काळ मृत्यू होतो. त्यानंतर उत्क्षेप मर्म हे केस समाप्त होतात त्या ठिकाणी असतात. म्हणजे जिथे आपली केसांची लाईन संपते तिथे उत्क्षेप मर्म असतो. स्तपनी मर्म 2 भुवयांच्या मध्यभागी असून शल्य काढल्यावर मृत्यू होतो. करोटीचे विभाग करणारे म्हणणे म्हणजे सीमंत यास आघात झाला असता सुद्धा तात्काळ मृत्यू होतो. त्यानंतर नासा, कर्ण, नेत्र व जिव्हा यांचे संतर्पण करणाऱ्या शिरांच्या मध्यभागी शृंगाटक मर्म असतो. येथे आघात झाला असता सुद्धा मृत्यू होतो. केसांच्या भोवऱ्याच्या ठिकाणी अधिपती मर्म असतो. म्हणजे जे आपल्या केसांवर एक भोवरा असतो किंवा काही 2 असतात तर तिथे जर आघात झाला असता तात्काळ मृत्यू होतो. यातील विदुर, फना, अपांग, आवर्त, शंख व उत्क्षेप या मर्मांची संख्या प्रत्येकी 2 असून आता इथे संख्येचं सांगितलेलं आहे. म्हणजे विदुर, फना, अपांग, आवर्त, शंख आणि उत्क्षेप 1 2 3 4 5 6
तर हे 2 प्रत्येकी 2 आहेत, म्हणजे ते 12 झाले. यांचे परिमाण अर्ध अंगुली सांगितलेलं आहे. या सर्वांचं संख्या पण सांगितली आणि परिमाण पण सांगितले. तसेच स्तपनी व अधिपती मर्माची संख्या प्रत्येकी 1-1, स्तपनी 1 आणि अधिपती 1, आणि त्यांचं परिमाणसुद्धा अर्ध अंगुली संगितलेलं आहे. सीमंत मर्माची संख्या 5 सांगितली आहे, त्यांचं परिमाण 4 अंगुली सांगितलं आहे. आणि शृंगाटक मर्माची संख्या 4, त्याचा परिणाम 4 अंगुली. तर हे व्यवस्थित त्याची संख्या आणि त्याचा परिणाम व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण संख्या आणि परिमाण तुम्हाला MCQला देखील विचारले जाऊ शकतात, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, वातादी दोष जेव्हा या अवयवांना पीडित करतात तेव्हा ते प्राणांना सुद्धा पीडित करतात व म्हणूनच या अवयवातील मर्मांचे पालन व प्रमुख मर्मांची रक्षा करण्याकरिता चरकाचार्यांनी त्रिमर्म चिकित्सा अध्याय व त्रिमर्म सिद्धी अध्याय असे सांगितलेले आहेत. चरकाचार्यांनी 2 वेगवेगळे अध्याय सांगितलेत, यासाठीच त्रिमर्म चिकित्सा आणि त्रिमर्म सिद्धी अध्याय. त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे. पण आपल्याला जेवढं रचना शरीराच्या दृष्टीने आत्ता गरजेचं आहे तेवढं आपण बघणार आहे. शाखामर्मापेक्षा स्कंदमध्ये आश्रित मर्म हे अधिक महत्त्वपूर्ण आहेत, कारण संपूर्ण शरीराचा क्रियाकलाप हा आश्रित असतो. त्यानंतर त्रिमर्माचे तुम्हाला इथं आता डायग्राम दिसत असेल, जे आपण आता सीरमध्ये मर्म पाहिले त्यातले बऱ्यापैकी ह्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर होतील. आणि डायग्रामद्वारे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा तुम्हाला जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही कमीत कमी तुमच्या शब्दात तरी लिहू शकता. त्यामुळे डायग्राम व्यवस्थित बघून घ्या आणि ह्याच डायग्राम तुम्ही पेपरमध्ये सुद्धा व्यवस्थित काढू शकता. सुरुवातीच्या डायग्राममध्ये तुम्हाला स्तपनी आणि फणामर्म दिसेल आणि दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला आवर्त, अपांग, शंख, विदुर मर्म, ते बाकीचे मर्म तुम्हाला दिसतील. डायग्रामद्वारे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल की कोणता मर्म कुठे स्थित असतो. तर हे तर सर्व झालं शिरोगत मर्मात संबंधित. आता जे 2 म्हणजे त्रिमर्मामधला आपला एक मर्म झालेला आहे. आता हृदय आणि बस्ती मर्म बघूयात. त्याच्या नोट्स मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेले आहेत, परंतु एकत्रित लक्षात ठेवण्याकरिता मी तुम्हाला परत ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा देत आहे. हृदय मर्म, त्याचं मर्मस्थान सांगितलं आहे छातीच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये व आमाशयाच्या वर स्थित आहे. मर्मसंख्या 1. मर्माचा प्रकार रचनेनुसार ते शिरामर्म आहे आणि परिणामानुसार ते सद्य प्राणहर मर्म आहे. मर्माचं प्रमाण स्वपाणितल संमित म्हणजे 4 अंगुल आणि विद्ध लक्षणे तात्काळ मृत्यू येतो. तर हे तुम्हाला हृदय मर्ममध्ये लिहायचं आहे. आणि नेक्स्ट आता आपण बस्ती मर्म बघूयात. तर बस्ती मर्म, त्याचं स्थान कटीच्या अंतर्भागी ज्याच्या घडणीमध्ये मांस व रक्त अल्पमात्रेत असते असा मूत्राचा आधार म्हणजेच बस्ती मर्म आहे. मर्माची संख्या 1 सांगितले. मर्माचा प्रकार रचनेनुसार स्नायुमर्म आहे. त्यानंतर परिणामानुसार सद्य प्राणहर मर्म आहे. मर्माचं प्रमाण स्वपाणितल संमित 4 अंगुल सांगितलेलं आहे आणि विद्ध लक्षणे तात्काळ मृत्यू होतो. म्हणजे बऱ्यापैकी सेमच आहे, फक्त तुम्हाला मर्माचा प्रकार आणि स्थान व्यवस्थित जे डिफरन्शिएट करता येईल तेवढं नीट करायचं आहे, नाहीतर बस्ती आणि हृदय मर्म बऱ्यापैकी सेमच आहे. तर ह्या तर झाल्या त्रिमर्मा संबंधित नोट्स. आता त्रिमर्माची व्यापकता असा सुद्धा सेपरेट तुम्हाला SAQ येऊ शकतो किंवा LAQमध्ये सुद्धा विचारू शकतात. ज्याप्रमाणे गाडीच्या चाकाच्या चक्रामध्ये आरे लागलेले असतात व ते त्यावर आश्रित असतात, त्याचप्रमाणे हृदयामध्ये दशधमनी, प्राण, अपान, मन, बुद्धी व महाभूत हे स्थित असतात. शिरसमध्ये ज्ञानेंद्रिय, इंद्रिय, प्राण व स्रोतस यांचा संबंध ज्याप्रमाणे सूर्याचा संबंध त्यांच्या किरणासोबत असतो तसा त्यांचा असतो. त्यानंतर ज्याप्रमाणे सर्व नद्यांच्या आश्रयस्थान समुद्र आहे, तसेच बस्ती हे सर्व जल व स्रोतसांचे आधार आहे. म्हणजे त्यांची व्यापकता म्हणजे महत्त्व सांगितलेलं आहे की हे जे त्रिमर्म आहेत त्यांचं काय महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये. या तिन्ही मर्मांचे बहुतेक सर्व स्रोतस हे समस्त शरीरामध्ये असे व्याप्त आहेत जसे आकाश सूर्याच्या किरणांनी व्याप्त आहे. म्हणजे त्यांनी त्या आपले जे शरीरातले जे घटक आहेत, बस्ती किंवा हृदय किंवा शिर, हे त्यांनी त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी उपमा देऊन कंपेअर केलेले आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्रिमर्म व्यापकतामध्ये तुम्ही तसेच पॉईंट लिहा. त्यानंतर मर्म या टॉपिकमधला शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे त्रिमर्म रक्षकची आवश्यकता. त्रिमर्म रक्षा का करावी, का आवश्यकता आहे. तर हृदय, शिर, बस्ती ह्या मर्मामध्ये कोणत्याही एका मर्माचा नाश झाला असता शरीराचा नाश होतो, मृत्यूसुद्धा येऊ शकतो. या मर्मांवर आघात झाल्याने भयंकर रोग उत्पन्न होतात व म्हणूनच बाह्य आघात व वातादी दोषांपासून या मर्मांची रक्षा करावी लागते. म्हणूनच मर्मांची रक्षा प्रधान रूपाने वायू या महाभूताने होते. वायू हे जीवन व प्राण आहे व म्हणूनच प्राण रक्षा करण्याकरिता मर्माची वायूने रक्षा करावी. आणि कफ व पित्त हे दोन्ही निष्क्रिय आहेत. तर मेनली वायूने रक्षा करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्रिमर्माची रक्षाची आवश्यकता आहे. तर व्यवस्थित त्रिमर्म हा टॉपिकसुद्धा स्टडी करा, कारण जर तुम्हाला मर्मामध्ये LAQ तर फिक्स येणारच आहे, तर त्यामध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत की मर्माची निरुक्ती, व्याख्या, संख्या, प्रकार सांगून कोणते तरी 2-3 प्रकार तुम्हाला विचारतील, त्याचे मर्म विचारतील, किंवा मग सरळ तुम्हाला त्रिमर्म विचारतील. ते त्रिमर्म एक्सप्लेन करून त्रिमर्माची व्यापकता आणि रक्षा कशी करायची हे वर्णन करा. तर हे 2 फिक्स क्वेश्चन आहेत. तर त्रिमर्म व्यवस्थित स्टडी करा. 15 मार्कांचं वेटेज आहे. SAQ, LAQ, MCQ तिन्ही दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचं आहे.
त्या सर्व नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये. तर दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा, त्या नोट्स व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि त्यानुसार स्टडी करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा. लवकरच आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत किंवा जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण हळूहळू चॅनलवर अपलोड करणार आहे. नोट्ससोबतच आपण ते सुद्धा व्हिडिओच्या अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ रोज पाहत जावा. तुम्हाला ते नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झामसाठी कुठे ना कुठे प्रत्येक व्हिडिओचा फायदाच होणार आहे. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल तर तो सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सुद्धा रोज व्हिडिओ संबंधित अपडेट्स येत राहतात, रोज व्हिडिओच्या लिंक येत राहतात. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.